भगवान बुद्ध 80 वर्षापर्यंत धम्मप्रचार करत राहिले, शेवटच्या श्वासापर्यंत. तर 80 वर्षापर्यंत भगवंतांनी 80व्या वर्षी महापरिनिर्वाण स्वीकारलं. तर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी भगवान बुद्धाची ही 80 वर्षाच्या निमित्ताने 80 फुटाची मूर्ती उभी केली. हा संपूर्ण दगड आहे आणि राजस्थानवरून हा दगड, लाल दगड मागून सर्व कारखाने कापून अशा प्रकारचं बुद्धाची आता हे आजूबाजूला जे आहे ते आहे आनंद. दिवस आणि रात्र भगवान बुद्धाची सेवा केली. आनंदाने भगवंताकडे कबूल करून काय घेतलं होतं, मी तुमची रात्रंदिवस सेवा करेन, पण मला तुम्ही जिथं कुठं धम्म सांगाल तो मला परत ऐकवलं. आणि भगवान बुद्धाचा हा शिष्य आनंद टेप रेकॉर्डर होता. टेप रेकॉर्डर असा होता की जिथं जिथं बुद्धाने प्रवचन दिले ते सगळे त्याने टेप केले, पूर्ण माइंडमध्ये टेप केले. जेवढे सूत्र म्हणजे 1 नाही 2 नाही तर 84 धम्म आनंदाने पूर्ण पाठ केला होता. आणि तो म्हणजे पाठ कसं माहीत झाला आपल्याला की भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर प्रथम संगीतेमध्ये त्यांनी सर्व धर्म सांगितला आणि त्याहून त्रिपिटक तयार केलं. तर असे हे आनंद भगवान बुद्धाचे टेप रेकॉर्ड. सारीपुत्र हे नालंदा युनिव्हर्सिटी जिथं आहे विद्यापीठ, त्या नालंदा विद्यापीठ हे त्यांचं गाव. तर यांच्याचं वैशिष्ट्य हे होतं की एकच धम्मगाथा ऐकून त्यांनी स्वतः पण फळ प्राप्त केलं. एकच धम्मगाथा आणि एका धम्मगाथेनंतर त्यांनी लवकरच अर्हण प्राप्त केलं आणि भगवान बुद्धाचे राईट हँड बनले. तर भगवान बुद्धांनी जेवढा काही धम्म सांगितला तो संपूर्ण त्यांनी जीवनात उतरवला आणि ते रीती बलामध्ये सगळ्या बलामध्ये अग्रेसर झाले. आणि सारीपुत्र यांचं महापरिनिर्वाण सुद्धा नालंदाला झालं. त्यांनी शेवटची इच्छा होती की माझं महापरिनिर्वाण नालंदाला व्हावं. तर त्यांची ती इच्छा पूर्ण झाली. ज्ञान प्राप्त केलं तेव्हा त्यांच्या मला इच्छा तयार झाली की मी सोनापरण प्रदेश म्हणजे मुंबई, तर या प्रदेशात जाऊन धम्मप्रचार करावा. तर भगवान बुद्धाकडे त्यांनी जाऊन विनंती केली की भगवान मला परवानगी द्या, मला मुंबई प्रदेशामध्ये प्रचाराला जायचं आहे नालासोपाऱ्याला. तर भगवान बुद्धांनी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांना म्हटलं की पूर्ण तू हा प्रांत काय निवडू नको. सोना प्रांतचे लोक अतिशय दुष्ट, अतिशय वाईट आहेत, फार बदमाश आहे, तुला खूप हैराण करतील, म्हणून तू दुसरा प्रांत निवड. पूर्ण म्हणला भगवान ते मला हैराणच करतील, मारतील तर नाही ना. बुद्ध म्हणले की पूर्ण त्या प्रांताचे लोक इतके दुष्ट आहे की तुला मारतील सुद्धा. पण भगवान मी त्यांना धन्यवादच देईल की नुसतं त्यांनी मारलं, माझा हात पाय नाही तोडला, मी त्यांचे आभार मानेन. बुद्ध परत म्हणता की अरे पूर्ण ते लोक इतके क्रूर आहे की तुझा हातपाय पण तोडतील. म्हणे भगवान हातपाय तोडत मी त्याला धन्यवादच देईल की त्यांनी माझा जीव नाही घेतला. आणि शेवटी बुद्ध म्हणता की पूर्ण ते तुझा जीव पण घेतील. तर भगवान मी त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी या कटकटीतून मुक्त केलं, जसे आम्ही कटकट्या करू लागलो. तर ह्या कटकटीतून मला मुक्त होता येईल, भगवान मला तिथं जाऊ दे. आणि भगवंतानी म्हटलं की पूर्ण आता तू पूर्ण आहेस, आता तू समर्थ आहेस, आता तुझी परीक्षा झाली, तू जाऊ शकतोस. आणि पूर्ण नालासोपाऱ्याला जाऊन त्यांनी चंदनाचं बुद्धविहार बनवलं, चंदनाच्या लाकडांचं. आणि भगवंताला निमंत्रित द्यायला गेला, भगवान मी त्या लोकांना धम्म सांगितलं आणि मी सुंदर चंदनाचं विहार बनवलं नालासोपाऱ्याला, तुम्ही चला. त्या नालासोपाऱ्याला बेट होतं, तिथून संघमित्रा श्रीलंकेला दहाडी घेऊन गेली. तर तिथं त्यांनी काम केलं ते पूर्ण. पुढे कर्म जास्त होती, 30 लोक भगवंताच्या सहवासात लवकर आले. तर अशा प्रकारे महाकाश्यप त्या ब्राह्मणी कुटुंबातून आले. तर महाकाश्यपाने प्रचंड महांतर अर्जन केलं बुद्धापासून. ते हिमालयात गेले आणि हिमालयात जाऊन भगवंताच्या जेवढ्या काही ॲक्टिव्हिटी होत होत्या तिथं हिमालयामध्ये जाणं होते. एवढं रिद्धिबल त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं. आणि महाकाश्यपाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भगवंताचं महापरिनिर्वाण त्यांना तिथं समजलं आणि त्यांनी आपल्या रिद्धिबलांनी कुशीनगरमध्ये भगवंताच्या चितेला आगच लागू दिली नाही. म्हणजे जेव्हा त्यांना कळलं की आता मला हिमालयातून जायला किती वेळ लागेल, तर हिमालयातून आल्यानंतर कुशीनगरला आल्यानंतर भगवंताला 7 प्रदक्षिणा घातल्या आणि आपोआप कुशीनगरमध्ये बुद्धाचे अग्निसंस्कार झाले, आपोआप अग्नी लागले. तर हे इतके रिद्धिबलामध्ये अग्रेसर होते. म्हणजे
म्हणजे त्यावेळेस तितके रिद्धिबल तिथं बसले होते पण ते सगळे शांत होते की महाकश्यपाची त्यांनी वाट आणि महामोगल्यान हे राईट अँड लेफ्ट हँडचे बुद्ध होते आणि म्हणून त्यांना राईट हँडला केले आणि लेफ्ट हँडला केलं. तर लेफ्ट हँडचे हे सुद्धा प्रचंड विद्वान होते. एकेकाळी पत्नीच्या सांगण्यावरून त्यांची आई आणि वडील दोघे आंधळे होते आणि दोघे आंधळे असल्यामुळे घरामध्ये साहजिकच घाण होईल, काही सांडेल उंडेल पुढे थुकलं जाईल. तर पत्नी रोज किरकिर करायची. तर एक दिवस त्यांनी गृहस्थ जीवनात असताना म्हणजे 7 जन्माची एक गोष्ट आहे त्यांची. तर गृहस्थ जीवनात असताना त्यांनी अशा प्रकारे आईवडिलांची सेवा ते मनापासून करायचे. पण लग्न केल्यानंतर पत्नीनं एवढी किरकिर केली की रोज सकाळ संध्याकाळ तेच ते ऐकून त्यांनी ठरवलं की आई वडिलांची हत्या करायची. आणि मग आईवडिलांनी त्याने सांगितलं की आई बाबा आम्ही तुम्हाला तीर्थस्थळाला घेऊन जातो. आणि गाडीत बसवलं, लांब जंगलात गेलं आणि तिथं आईबाबाला म्हणतो की आई बाबा इथे चोर आले, डाकू आले आणि ते आता मला मारताय. तर आईबाबाचं प्रेम ते म्हणतं बाबा आमचे दिवस संपलेले आहे, मग आता इथून पळून जा. आणि त्यांनी स्वतः हातामध्ये मोठा साखरदंड घेऊन आईबाबाला मारायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे त्यांनी आईबाबाची हत्या केली. तर 7व्या जन्मानंतर जेव्हा ते भगवंताच्या सहवासात आलेत, महामोगल्यान झाले, रिद्धिबलामध्ये प्रचंड अग्रेसर झालेत, अर्हतही झालेत. पण चोरांनी त्यांना एका विहारामध्ये अक्षरशः राईसारखं तुकडे करून ठार केलं. तरी सुद्धा त्यांनी आपला देह धारण करून परत बुद्धाजवळ येऊन भगवंताची क्षमा मागितली की भगवान माझ्या एका जन्मातलं मोठं पुण्य पाप वडिलांच्या आई वडिलांसंदर्भात केलेलं ते मला आज भोगावं लागलं आणि आज मी माझा पूर्ण संपून जातो माझं जीवन. आणि मग त्यांनी महापरिनिर्वाण घेतलं. तर असे हे महामोगल. यहाँ का लोकल फूड अरहं सम्मा सम्बुद्धो. सुजाता आणि त्या सुजाताने गाईचं दूध काढून भगवान बुद्धाला इथं खीरदान केले. तर भगवान बुद्ध असे पूर्ण जर्जर अवस्थेमध्ये सुटलेल्या अवस्थेमध्ये इथे आले होते. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि.
यह नालंदा की स्थापना 5वीं शताब्दी में मगध देश के राजा सम्राट कुमार गुप्त ने यह विश्वविद्यालय बनाई। उस समय पूरे विश्व में 3 यूनिवर्सिटियां थी। पहली यूनिवर्सिटी तक्षशिला विश्वविद्यालय है जो पाकिस्तान में है, रावलपिंडी के पास में। सेकेंड यूनिवर्सिटी यह नालंदा है जो विश्व यूनिवर्सिटी थी, यहाँ बहुत धार्मिक शिक्षाओं और दूसरी भागों को दी थी। ये तीनों यूनिवर्सिटी हमारे भारत में थे, इसी वजह से भारत को जगत गुरु कहा गया है। पूरे संसार को ज्ञान भारत ने दिया। जब ये नालंदा यूनिवर्सिटी बनी थी 5वीं सदी में, उस समय यहाँ फर्स्ट चीनी यात्री फाहियान आए थे, लेकिन फाहियान ने नालंदा के बारे में कोई इतिहास को नहीं लिखा। दूसरे राजा 7वीं शताब्दी में कनौज के राजा हर्षवर्धन थे। उस समय यहाँ दूसरे चीनी यात्री हुएनसांग आए थे। हुएनसांग इस विश्वविद्यालय के छात्र और टीचर हैं। हुएनसांग ने पूरी नालंदा की हिस्ट्री को लिखा है। उनकी हिस्ट्री से मिलता है कि यह नालंदा यूनिवर्सिटी का एरिया 7 माइल लंबा और 3 माइल चौड़ा। उस समय 10.5 किलोमीटर लंबा 5 किलोमीटर चौड़ा में यूनिवर्सिटी। उस समय इसके 4 दरवाजे थे, वो चारों 4 दिशाओं में थे। मेन दरवाजे पर जो गेट कीपर होते वो महान पंडित कहलाते। जो भी उस समय चाइना, कोरिया, थाईलैंड, बर्मा के स्टूडेंट एडमिशन के लिए आते, उनकी टेस्ट, इंटरव्यू, द्वारपाल भी लेने के बाद उनकी एडमिशन होती। अब आप स्वयं सोच सकते हैं, जिस विश्वविद्यालय का द्वारपाल महान पंडित थे, तो यहाँ का प्रोफेसर, प्रिंसिपल कितने नॉलेज के रहेंगे। उस समय नालंदा में 10,000 छात्र, 1,500 शिक्षक की रहने की पूरी व्यवस्था थी। इस यूनिवर्सिटी में 3 बड़े-बड़े लाइब्रेरी थी, जिसका नाम रत्न सागर, रत्न रंजिका और रत्नोदधि। रत्न सागर जो लाइब्रेरी थी वह 9 मंजिला की बनी हुई है। इस यूनिवर्सिटी को 1200 ईस्वी में मोहम्मद बख्तियार खिलजी मुस्लिम आक्रमण कर यहाँ के बुद्धिस्ट छात्रों को भय दिखाकर मार भगाई, तोड़फोड़ की और इस यूनिवर्सिटी में आग लगा दी, जो 6 महीने तक लाइब्रेरी में आग लगी रही। 6 महीने तक इतना किताब रहे। उस समय जो बुक थे वो पेपर बुक नहीं होते ना, कॉपर प्लेट, भोज पर तार पत्ते होते थे। वो जो आग लगी कॉपर प्लेट में आग लगा, जिसको जलने में 6 महीने तक। 1200 ईस्वी में मोहम्मद बख्तियार खिलजी मुस्लिम, ये देखिए नीचे में लिखी हुई 1200 AD में बख्तियार। तो यह यूनिवर्सिटी 500 ईस्वी में बनी थी, 1200 में नष्ट हो गए। 700 वर्षों तक यूनिवर्सिटी ये चलता रहा। नालंदा का नाम कोने कोने फैलता रहा। उसके बाद भूकंप आए तो ये सारे बिल्डिंग टूट गए और ये एक मीठी के नीचे ये जमीन। नालंदा का कोई पता नहीं था, इसके ऊपर एग्रीकल्चर का काम था। नालंदा का खोज 1863 में लॉर्ड वो डायरी के आधार से इस प्लेस की जब खुदाई हुआ तो नालंदा इन दीवारों की ज्वाइंट में देखिए सीमेंट नहीं है, गाना यहीं का शूट किया गया। कम मसाला है, लग रहा है फेविकोल का जोड़ है। ये ऊपर वाली नई ईंटें हैं, नई ईंटें ही पुराने लग रहे हैं, जिसमें सीमेंट लगी है इंडिया गवर्नमेंट की। ये पुरानी ईंटें ही नई ईंटें लग रही हैं। ईंटों की कॉर्नर को देखा जाए कितनी अच्छी इसकी दीवार। ये सारे हॉस्टल देखिए, एक-एक बच्चों के लिए एक-एक कमरे। ये सारे पत्थर पिलर तो छत थी। ये रूम्स है, कॉरिडोर है, आंगन है जहाँ हर हॉस्टल में 30 से 34 छात्र थे। उनका आंगन में ही एक क्लासरूम है। ये जैसा लेक्चर स्टाइल टीचर यहाँ स्टाइल छात्र यहाँ बैठते आपस में डिस्कस करते हैं। हॉस्टल के आंगन में जब क्लास होती है तो चूल्हे 2 कामों में आते हैं, एक भोजन बनाने के लिए, दूसरी प्रयोगशाला के लिए। क्लासरूम में पेपर नहीं थे, कॉपर प्लेट जला कर लिखते थे। कला की शिक्षा के लिए ईंधन की जरूरत होती, केमिस्ट्री कार्य के लिए ईंधन की जरूरत। कोई दवा दारू नहीं थी, वो जड़ी बूटियां लाकर मेडिटेशन का काम करते। साइंस, कला, चिकित्सा डिपार्टमेंट में। आपका यही प्रश्न होगा कि हॉस्टल में इतनी मोटी दीवार क्यों है? मोटी दीवार होने से 2 फायदा होगा। गर्मी के दिनों में गरम अंदर नहीं जाएंगे, ठंडी के दिनों में ठंडा बन नहीं जाएगा। रूम नेचुरल एयर कंडीशन से काम करेगा। दूसरी फायदा था, एक रूम के बच्चे जो आवाज करते हैं दूसरे कमरे में आवाज करते। ऑल रूम नेचुरल एयर कंडीशन। यह बिल्डिंग जब दबी हुई थी, भूकंप तो यह
यहाँ मिट्टी खोदेंगे और भी कमरे मिलेंगे, लेकिन आज खुदाई का काम है। हर जगह कुआं आप देखे होंगे गोल आकार के, यहाँ कुआं देखिए इसमें 8 कोण बने, ये 8 अंक यहाँ है, 8 कोण वाले कुएं। ये जैसे भगवान बुद्ध ने अष्टांगिक मार्ग को अपनाया, इसलिए 8 कोण मिला है। इससे प्रमाणित होता है कि नालंदा में बुद्धिस्ट की पढ़ाई होती थी। यहाँ के छात्रों का वेशभूषा था माथा मुड़ाई, गिरवा वस्त्र धारण। बौद्ध भिक्षु के निवास स्थान को बौद्ध विहार बोला गया। विहार कहने से ही स्टेट का नाम विहार। बौद्ध विहार यानी रहने पढ़ने की जगह भिक्षु का, अभी विहार है घूमने का। हर कंट्री से लोग घूमने आते, पहले हर कंट्री से लोग रहने और पढ़ने। तो यहाँ बुद्ध और महावीर दोनों है, इसलिए सबसे बड़ी यूनिवर्सिटी बनी। यहाँ जो देखने आए उधर हॉस्टल है, ये मंदिर है। जिन दीवारों में मूर्तियां आप देख रहे हैं वो सब बुद्धा की है। और जो छात्र मर जाते थे उनकी डेट बजे उनके घर ले जाने की यातायात का साधन नहीं था, इन्हें उनको जलाकर वो गोल गोल समाधि बने। आप लोग जो है दुनिया का छोटा सीनियर बड़ा प्रोफेसर था। सब मेंटेनेंस यहाँ के राजा लोग करते थे। ये तो मगध राज्य पास में जो गांव था, 100 गांव से कोई गांव से दूध आते, घी आते, मक्खन आते, इस तरह से हकीक पहले ऐसे न अलम दा नालंदा, न मीन्स होता नहीं, अलम मीन्स होता बेकार, दा मीन्स होता देना। यानी नालंदा कोई बेकार नहीं देते, साकार देते थे। जो आते थे वो सब्जेक्ट का विद्वान ही बनकर निकलते। ये विद्वानों की नगरी नालंदा है।